सुप्रभातम. पेशवाईचे महापराक्रमी सुभेदार युद्धक्षेत्री वावरत असताना मल्हाराया ही आरोळी ऐकली की शत्रू सैन्याचा अक्षरशः थरकाप व्हायचा. सैन्य सैरावैरा पळत सुटे. सतत मोहिमांवर असणारे मल्हारबा आज खानदेश, उद्या राजपुतना, तर परवा दिल्ली. युद्धभूमीवरून सुद्धा ते सतत सुनबाईंशी पत्राद्वारे संपर्कात असत. राजनीती, युद्धनीती आणि कूटनीतीबाबत सदैव मार्गदर्शनही करीत. अब्दाली सरहिंद गाठतोय. शुजाउद्दौला आणि रोहिले एक झालेत. गिलची तर दिल्लीकडे कूच करतोय. समयानुसार आम्ही निर्णय अवश्य घेऊ. तुम्ही क्षणाचाही विलंब न लावता, वाटेत कुठंही न थांबता सिरोंजी येथे पोहोचणे, बटेश्वर मार्गे रसद रवाना करणे. सुजाण व्यक्तित्वाच्या अहिल्यादेवींवर कामाच्या जबाबदाऱ्या दिवसेंदिवस वाढतच होत्या. मुलगी कारभार, मामलतदार व कमावीसदारांच्या व्यवहारांवर त्या बारकाईनं जरब ठेवीत होत्या. एक दिवस नित्यकर्म आटोपल्यावर त्या फडणीशीत पोहोचल्यात. एका संदेशवाहकानं अत्यंत दुःखद बातमी आणली. रणधुरंदर लढाऊ परंपरेचे वारस असणारे अप्रतिहत अजेय योद्धा श्री बाजीराव पेशवे रावेरखेडीस शांत झालेत. प्रिय राऊंच्या मृत्यूचा आघात पचवणं मल्हारबांना तर फारच जड गेलं. अगदी सढळ हातांनी त्यांनी इंदोरी राऊंच्या नावे भरपूर दानधर्म आणि पूजा अर्चा केल्यात. काही दिवसांनी मात्र त्यांना उत्तरेच्या मोहिमेत जाणं भागच पडलं. एक दिवस दप्तरातील हिशोब बघताना अहिल्यादेवींनी गंगोबा तात्या चंद्रचूडांना विचारणा केली. तात्या, सूर्यप्रतापी राव साहेबांच्या स्मरणार्थ करण्यात आलेला खर्च आपण सरकारी तिजोरीतून काय म्हणून केला? हा खर्च खरं तर सुभेदार साहेबांच्या खाजगी खात्यातनं व्हायला हवा. दोघांच्याही मैत्रीच्या नात्यांच्या स्नेहरज्जूंची वीण रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक घट्ट होती. ह्या कामी सरकारी तिजोरीच्या पैशास हात न लावणेच योग्य. त्यांची निष्ठा बघून गंगाधरराव अगदी हबकलेच. मातोश्री, आपण तर सुभेदारांची कीर्ती दिगंत कराल. त्यावेळी मराठे हिंदू राज्यांच्या विस्तारात गुंतले होते. सगळ्याच राज्यांकडनं चौथ ते गोळा करायचे. भरतपूरच्या जाटांनी चौथ देण्याचं नाकारलं. मल्हारबा खंडेरावसह कुंभेरीच्या रोखानं निघाले. तोफा त्या नुसत्या आग ओकीत होत्या. दोन्ही बाजू तुल्यबल, त्यामुळे निर्णय सुद्धा लवकर होत नव्हता. 24 मार्च 1754चा काळाकुट्ट दिवस उगवला. तलवारीत धडाडी नसलेले, भरपूर भांगुटी घेतलेले बेसावत खंडेराव आपल्याच धुंदीत निशाणापर्यंत चालते झालेत. आणि अचानक तोफेच्या गोळ्यानं त्यांचा वेध साधला आणि ते जागच्या जागीच गतप्राण झालेत. अवघा हल्लाकल्लोळ माजला. पतीच्या अकाली निधनानं 29 वर्षाच्या शोकाकुल अहिल्यानं सती जाण्याचा निर्णय घेतला. भग्नहृदयी मल्हारबा हात जोडून अहिल्यास विनंती करते झाले. पोरी, अगं तू मजला उन्हाळा कशाला करतेस? तुझा जन्म भस्मसात होण्यासाठी नाही अगं. अगं तो जनहितार्थ चंदनासारखा झिजण्यासाठी आहे. माझ्या म्हाताऱ्याचं ऐक. कृपा करून तू सती जाऊ नकोस. अहिल्या गेली आणि माझा खंडू राहिला, हा मला भरवसा दे. मल्हारबांच्या विनंतीनं सती निश्चयाचा मेरू डगमगला. सासऱ्यांची पायधूळ आपल्या मस्तकी लावून ती म्हणाली, मामांजी, कुरुक्षेत्री जैसे
भगवान श्रीकृष्णांचे शब्द अर्जुनाला तैसेच आपले मजला. तिच्या दैवात खरं तर पुढचा राज्यकारभार होता ना. खंडेरावांच्या इतर 2 वनिता पार्वतीबाई, सुरताबाई, 2 कलावंत नर्तक्या, 7 कंचन्या अशा 11 जणी चितेवर चढल्यात. त्यांच्या त्या भयाण किंकाळ्या ऐकू जाऊच नाही म्हणून मोठमोठ्यानं ढोल ताशेरे बडवले जात होते. तरी सुद्धा त्या भयाण किंकाळ्या जमलेल्या समुदायाच्या कानावर आदळतच होत्या. जमाव अगदी टिपेच्या स्वरात सतींचा जय जयकार करीत होता. त्या काळात पातिव्रत्य हे केवळ सती जाण्याशीच निगडीत असताना सुद्धा हा धाडसी निर्णय अहिल्याबाईंनी घेतला. लक्ष्मी समान वावरणारी अहिल्या आता पांढऱ्या वस्त्रात सरस्वती स्वरूप झाली. कड उमाळे खरं तर कुणालाच आवरत नव्हते. आठवणींना खळच नव्हता. अवघं इंदूर शोकसागरात बुडून गेलं. श्राद्धविधी सुरू असताना शबनम आणि शकीना ह्या यवनकंचन्यांची नावं शास्त्रीबुवा खूप आग्रह केल्यावर सुद्धा घेईनात. तेव्हा मात्र अहिल्यादेवी गरजल्यात. अंतोशास्त्री ज्या 2 यवनकंचन्या स्वामींसंगे राख चिमूट जाहल्यात त्यांची नावं आपण जर घेणार नसलात ना तर हा श्राद्धविधी ताबडतोब बंद करा. त्यांचं श्राद्ध तुमच्या जर धर्माज्ञेत बसत नसेल ना तर मी अन्न ग्रहण करणार नाही, हे लक्षात ठेवा. मल्हारबा देखील तार स्वरात सांगते जाहलेत, शास्त्री बुवा, आपणास जर बहिष्काराचं भय असेल ना तर वाड्यावरच राहायला या. बघूया आपल्याला कोण काय करतं ते. ईश्वरास काय जाप सवाल द्यायचा तो माझ्या नावे द्या. धर्माचं स्वरूप खरं तर इतकं क्षुद्र नक्कीच नाही. मल्हारबांचे शब्द ऐकताच अहिल्यानं सुटकेचा निश्वास टाकला आणि नावं घेण्यास लावलीत. शबनम खंडेराव होळकर, सकीना खंडेराव होळकर. तिच्या ह्या धाडसी निर्णयानं विप्रवर्गात चर्चेला मात्र उधाण आलं. नक्कीच गोंधळ होईल, इंदुरी अगदी अनाचार माजेल, काहीतरी संकट ओढवेल. चर्चेला खूप पाय फुटलेत. वर्षश्राद्धाच्या वेळी तर माहेरच्यांनी सुद्धा पत्र धाडलं, ताईसाहेब, आपण जर यवन कंचनींची नावं घेणार असलात तर आम्हास श्राद्धास येणे नाही. ताईसाहेब देखील अगदी कणखरपणे उत्तर देत्या झाल्यात, आम्हास तो केवळ माणुसकीचाच धर्मश्रेष्ठ आहे. आपल्या मनी असेल तैसे करावे, आमचा आग्रह नाही. प्रजावत्सलता, कर्तव्यपरायणता, कर्तव्यदक्षता पराकोटीची असली तरी गृहसौख्याबाबत अहिल्यादेवींचा पदर अगदी फाटकाच निघाला. मालेरावला रयतेच्या रक्षणाचं शिक्षण द्यायचं, त्याला दौलतीच्या लायक करण्याचा त्यांनी अगदी चंगच बांधला. त्या झडझडून कामास लागल्यात. त्याचा तालीमखाना, त्याचं शिक्षण, संस्कार यावर निगराणी ठेवण्यासाठी त्यांनी विशेष माणसं नेमलीत. तरीही वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी मद्यसेवन, घुटी, व्यसनी मुलांची संगत ह्यामुळे मालेराव दिवसेंदिवस अधिकाधिक विकृतच होत गेलेत. मालेराव, तुम्हास तर दौलत मनोऱ्यास नेणे आहे, जबाबदारीने वागणे, पण कसलं काय, पालथ्या घागरीवर पाणी. पशूंचे सतत तांडे सोबत, तेच त्याचे सगळे सोयरे. रानात जाऊन सर्प पकडायचेत, कोंबड्यांची झुंज बघायचीत. एकदा मल्हारबांनी दरबारी बोलवलं असता ते चक्क चित्ता घेऊन गेले. शिक्षणात अजिबात रुची नसणे, शिकवायला येणाऱ्या विप्रवृंदांच्या जोड्यात विंचू, इंगळ्या, सर्प ठेवणे आणि त्या ब्रह्मवृंदांना दुःखानं विव्हळताना बघून अत्यानंदानं गडबडा लोळून हसत हसत टाळ्या पिटणे, हे सगळं बघून अहिल्यादेवी फारच व्यथित होत.
मल्हारी मार्तंडानं आमच्या पदरी उजाड रानच घातलाय असं त्या म्हणत. कळवळून त्या प्रार्थना करीत, हे ईश्वरा, सुभेदारी पेलण्यास, प्रजारक्षण करण्यास ह्या मालेरावस आपण समर्थ करा. शेष कथाभाग पुढील शृंखलेत. आपल्या अनंत गुणसमुच्चयामुळं अखिल मानवजातीचं भूषण ठरणाऱ्या स्वतःच्या वैयक्तिक आशा आकांक्षांची आहुती देऊन केवळ प्रजेच्या सुखासाठी, समाज ऋण फेडण्यासाठी जगणाऱ्या या महाकर्मयोगिनी देवी अहिल्याबाईंना माझे कोटी कोटी प्रणाम.